नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रातील BMS काउन्सिलिंग ही लवकरच सुरू होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर ते विद्यार्थी या राऊंड्समध्ये सहभागी होऊ शकता। BMS कोर्समध्ये ॲडमिशनसाठी दरवर्षी खूप मोठ्या संख्येत विद्यार्थी हे काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात। पण या वर्षीच्या नीटच्या गोंधळामुळे आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्कावरच समाधान मानावं लागत आहे। त्याचा परिणाम आपल्याला कट ऑफवरती देखील बघायला मिळणारच आहे। पण जर तुमचा स्कोर कमी असेल आणि याच वर्षी ॲडमिशन करायचे असेल तर तुम्ही काय प्लॅन्स किंवा स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत तर ते आम्ही पुढे सांगणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाठवत असतो। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण महाराष्ट्राचा 85% स्टेट कोट्याबद्दल माहिती घेऊ। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर ते विद्यार्थी या राऊंड्समध्ये पार्टिसिपेट करू शकता। जर तुमचा स्कोर कमी असेल तरी देखील काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करा, कारण की लास्ट राऊंडपर्यंत खूप कमी मार्कावर देखील विद्यार्थ्यांचे या राऊंड्समध्ये ॲडमिशन होत असते। ज्यामध्ये आपल्याला कॅप राऊंड्स असतील किंवा स्ट्रे राऊंड्स असतील, यामध्ये आपल्याला कमी जरी स्कोर असला तरी ॲडमिशन होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यासोबतच जर आपण एक विचार केला की जर तुम्ही काउन्सिलिंगच केली नाही तर नुकसान हे तुमचेच होणार आहे। मेरिटनुसार जर तुमचे ॲडमिशन झाले तर तुम्हाला स्कॉलरशिप देखील भेटणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलींसाठी जी मोफत शिक्षण योजना आहे तर ती फक्त मेरिट ॲडमिशनसाठीच आहे। पुढे जर आपण एक विचार केला की जी काउन्सिलिंग आहे ती तुम्ही योग्य प्रकारे करा। कॉलेजेसबद्दल नीट माहिती काढा, कारण तुम्हाला जे कॉलेज भेटणार आहे त्यावरच तुमचं करिअर डिपेंड करणार आहे। योग्य मार्गदर्शन घेऊनच जर तुम्ही काउन्सिलिंग केली तर फायदा हा तुमचाच होणार आहे। आमची पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवर कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता व त्यानंतर आमचे टीम मेंबर्स तुम्हाला अदर माहिती देखील प्रोव्हाइड करतील। त्यानंतर आपण सेकंड नंबरचा जर पॉईंटचा विचार केला तर यामध्ये तुम्ही AA-CCC ही काउन्सिलिंग करू शकता, जी की ऑल इंडिया लेवलची ही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे। ज्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट सीट्स त्यासोबतच डीम्ड कॉलेजेसमध्ये सीट्स हे मिळू शकता। त्यानंतर जर आपण तिसऱ्या नंबरचा पॉईंटचा विचार केला तर तुम्ही महाराष्ट्राची 15% ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग जी असते त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता। AIQ 15% या काउन्सिलिंगचा जर आपण विचार केला तर याचा कट ऑफ हा आपल्या स्टेट कोटा काउन्सिलिंगपेक्षाही खूप कमी येत असतो। त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना खूप कमी मार्कावर या काउन्सिलिंगचा खूप फायदा होत असतो। त्याचबरोबर जर तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन करायचे असेल तर 2000 रुपये रजिस्ट्रेशनचे फीज आहे आणि त्यासोबतच 50,000 रुपयाचं यामध्ये डिपॉझिट असणार आहे। त्यानंतर जर आपण एक विचार केला चौथ्या नंबरचा पॉईंट, ज्यामध्ये आपण IQ कोटा म्हणजे जो की एक मॅनेजमेंट कोटा सीट्स आहे तर त्याचा आपण बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी नक्कीच IQ कोटाचा विचार करायला हवा, कारण की यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या 3 ते 5 पट फीज ही पे करावं लागत असते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाजोगतं कॉलेज देखील मिळू शकतं। जर तुम्हाला आमच्याकडून मॅनेजमेंट काउन्सिलिंगसाठी काही मदत हवी असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमची असेल। तुमचे एक कमीत कमी बजेटमध्ये ॲडमिशन हे केले जाईल। त्यासोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसला देखील व्हिजिट करू शकता। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 920 910 1770। त्यानंतर आपण एक 5व्या नंबरचा पॉईंट बघितला तर ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर पण कमी आहे आणि त्यासोबतच ओव्हरऑल जर तुमचं बजेट पण कमी असेल तर तुम्ही नक्कीच अदर स्टेटचा विचार केला पाहिजे, कारण की आपल्याला कमी फीजमध्ये देखील एक टॉपचं कॉलेज देखील भेटू शकतं, ज्यामध्ये तुमचं हॉस्पिटल असेल, प्रॅक्टिस असेल, त्यासोबतच ओव्हरऑल जे तुमचं कॉलेज आहे ते देखील टॉप लेवलचं असणार आहे। पण यामध्ये अदर स्टेटमध्ये सगळ्यात मोठा जो इश्यू असतो तो एजंट लोकांचा असतो। त्यामुळे कुठल्याही एजंटच्या नादी लागू नका। योग्य
काउन्सलरच्या मदतीनेच तुम्ही ॲडमिशन घ्या, कारण की आमच्याकडून जर तुम्ही ॲडमिशन करून घेतले तर पुढचे 4.5 वर्ष तुमच्या विद्यार्थ्याची जी गॅरंटी आहे तर ती आम्ही घेणार आहोत, ज्यामध्ये तुमच्या संपूर्ण ॲडमिशन जबाबदारी आमची असणारच आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा हिडन चार्जेस तुमच्या कॅन्डिडेटकडून किंवा पॅरेंट्सकडून घेणार नाही याची देखील आम्ही हमी विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यासोबतच तुमचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो आपण बघूयात, ज्यामध्ये नीटमध्ये तुम्हाला 162 मार्क हे तुम्हाला असायलाच पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला 12वीचा स्कोअर PCBमध्ये 150+ असेल तरच तुम्ही अदर स्टेटचा विचार करा. काही एजंट्स तुम्हाला ह्याच्यापेक्षाही खूप कमी क्वालिफाईंग क्रायटेरिया सांगत असतील, पण नंतर पश्चाताप हा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे योग्यरित्या तुम्ही निर्णय घ्या, कारण की तुमचा वेळ तर वाया जाईलच, त्यासोबतच तुमचा पैसा देखील वाया जाऊ शकतो. तर अदर स्टेटचा जर आपण विचार केला तर आपल्याला MP असेल, कर्नाटक हे राज्यामध्ये देखील आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र बॉर्डरवरती देखील आपल्याला योग्य कॉलेज हे मिळू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगल्यारीत्या प्रॅक्टिस देखील होऊ शकते. आणि जर तुमचे खूप कमी बजेट असेल तर नक्कीच तुम्ही पंजाब असेल, हरियाणा, UP या राज्यांमध्ये देखील खूप कमी बजेटमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आम्ही करून देऊ. त्यासोबतच जर तुमचं ॲडमिशन जर तुम्हाला केरळ राज्य असेल, तमिळनाडू असेल किंवा छत्तीसगड साईडला हवा असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 920 910 1770. तुमचे एक खात्रीशीररित्या ॲडमिशन तर होईलच, परंतु तुम्हाला एका चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे तुमचं आम्ही करून देणार आहोत. तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट देखील करू शकता. तरी आपण भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.